अपेक्षा महाराष्ट्रामुळे लोकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत असं म्हणा हरकत नाही. आणि ह्या अपेक्षा महाराष्ट्रामधून मला जे दिसतंय मी जे सकाळमधून जे छापलं जातं त्यामधून इतक्या अशा बाबी समोर आलेल्या आहेत की ज्याचा फारसा गांभीर्यानं विचार झालेला नाही आहे. छोटे छोटे प्रश्न असतात त्या घटकाला ते फार मोठे त्याच्या दृष्टीने फार मोठे असतात आणि काही तांत्रिक कारणाच्यामुळे ती प्रलंबित राहिलेले असतात किंवा त्याच्यावर निर्णय झालेले नसतात किंवा त्या सामान्य माणसाचा आवाज आहे तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनही त्या विषयाकडे गांभीर्यानं पॉलिसी मेकर्स किंवा मग नोकरशाहीमध्ये काम करणारे लोक पाहत नाहीत. या व्यासपीठामुळे मला वाटतं त्याला एक चालना मिळाली. लोकांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्यामुळे निर्माण झालेला आहे आणि आपले स्वतःचं एक हक्काचं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध झाल्याचा आनंद आणि समाधान त्यांच्या मनामध्ये आहे. कृषी उत्पादनाच्या समस्या ह्या तर खरं म्हणजे त्याची व्याप्ती फार मोठी आहे. एकतर निसर्गावर अवलंबून असणारं संपूर्ण शेती व्यवस्था आहे. कधी दुष्काळी सामना करायचा आहे, कधी अतिवृष्टी सामना करायचा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला या सगळ्या परिस्थितीचा नेहमीच रोज संघर्ष करावा लागतो. आणि याही परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं शेती उत्पादन वाढवताना आता अन्यही राज्यातल्या देशातल्या सर्वसामान्यांच्या अन्न सुरक्षेचं काम आज शेतकरीच करतो. आज UPAच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींच्या पुढाकारानं जे अन्न सुरक्षा विधेयक मंजूर झालं त्यामुळे तर मला वाटतं शेतकऱ्यांची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे. शेती व्यवस्थेवर त्याच्यामध्ये मोठी जबाबदारी येणार आहे. पण एक आनंदाची गोष्ट आहे की ह्या अन्न सुरक्षा विधेयकामुळे ज्यावेळी आम्ही गरीब माणसाच्या विचार करतो त्यावेळी त्यासाठी लागणाऱ्या शेती उत्पादनामध्ये जी भरीव वाढ होणार आहे की उत्पादकता वाढवण्यामध्ये जे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामध्ये निश्चितपणे केंद्र आणि राज्य सरकारकडून सुद्धा या व्यवस्थेला आर्थिक पाठबळ मोठं मिळणार आहे अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे निश्चितच हे तंत्रज्ञान जे आज बऱ्याच वेळा खर्चिक आहे, शेतकऱ्यांना परवडत नाही, ते मला वाटतं अधिक अनुदान उपलब्ध करून देताना त्याच्या रीचमध्ये कसं येईल, त्याला कसं परवडेल या दृष्टीने त्याचा फायदा होईल. आणि त्यामुळे शेती व्यवस्थेचं डायमेन्शन बदलणार आहे. शेतकरी हा उत्पादक आहेच आहे, परंतु शेतकरी माझा प्रयत्न असा आहे आणि माझं जे एक नेहमीच जी माझी मनातली महत्त्वाकांक्षा आहे नेहमी की शेतकरी आपल्या शेती उत्पादन मालाची किंमत ठरवू शकला पाहिजे. त्यासाठी कुठल्या व्यवस्था नको आहे. व्यवस्था एक माध्यम असतं आहे सध्या, जसं APMC एक माध्यम आहे किंवा व्यापारी त्याचं एक माध्यम आहे, परंतु आज तो पूर्णत्व त्याचं स्वातंत्र्य नाही आहे. तशा व्यवस्था मी निर्माण करू शकलो नाहीत. तो अजून परावलंबी आहे. आणि म्हणून आज शेतीमालाची बाबतीमध्ये नेहमी ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी प्रत्येक वेळी शेतकऱ्याची पण शेतकरी हा स्वावलंबी व्हावा, आत्मविश्वासानं त्यांनी आपल्या शेती उत्पादनामध्ये नवीन नवीन बदल करावेत, घडवून आणावेत आणि त्याचबरोबर आपल्या शेतीमालाच्या विक्रीचं धोरण ठरवण्याचे अधिकार त्याला असावेत. आणि त्यापेक्षाही महाराष्ट्र जे आपलं राज्य आहे हे देशातलं कृषी उत्पादनातलं एक नंबरचं राज्य झालं पाहिजे उत्पादकतामध्ये आणि मूल्यवर्धित शेतीकडे जाताना. यासाठी मला वाटतं भविष्यात आपलं लक्ष द्यावे लागेल. राज्यातला शेतकरी या सगळ्या आव्हानाला सामोरं जाण्यास तयार आहे. इच्छाशक्तीचा खरं सरकारमधला प्रश्न आहे आणि तो मला वाटतं आम्हाला ती इच्छाशक्ती जी आहे आमची जागृत करणं आणि त्याच्यातला आत्मविश्वास अधिक निर्माण करणं हे मला वाटतं आमच्या सगळ्यात समोर मोठं आव्हान आहे. मी शेतकरी आहे. एक शेतकरी म्हणून माझी भूमिका आहे शेतकऱ्यांच्यासाठी आहे. कृषी मंत्री म्हणून त्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, भूमिका आहेत त्या वास्तवामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे राहणार आहे. आणि दोघांच्या या भूमिका करत असताना राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न त्यामध्ये राहणार आहे. खरं तर सकाळ समूहाचा नेहमीच कृषी क्षेत्राबाबतीत विशेष पुढाकार राहिलेला होता. पण ॲग्रोवन सुरू झाल्यानंतर मला वाटतं तो फोकस एक मला वाटतं चांगला प्रभावीपणे आज लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि म्हणून राज्य सरकार किंवा सकाळ समूह ॲग्रोवन
यांच्या संयुक्तपणे मला वाटतं आणखीन याच्यामध्ये आपल्याला हे माध्यमाचा वापर अधिक शेतकऱ्यांच्या करता प्रभावीपणे आपल्याला करता येईल याच्याबद्दल माझ्या मनात संदेह नाही.